महाराष्ट्रामध्ये विधानसभेची तयारी चालू आहे। प्रचार यंत्रणा अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे। महायुती व महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार विकासाचे मुद्दे घेऊन मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र लातूर ग्रामीणमध्ये कुणाला मताधिक्य मिळेल याचा आढावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतला आहे। बघूयात लातूरमध्ये हवा कोणाची। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये राजकारणाची रणधुमाळी चालू आहे। त्याच अनुषंगाने आपण लातूर ग्रामीणमधला दौरा करतोय। लातूर ग्रामीणचं नेमकं कुणाला मत असणार आहे या संदर्भामध्ये आज आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी लातूर ग्रामीणच्या भागामध्ये आपण दौरा करतोय। याचबरोबर आपल्यासोबत आज जे लातूर ग्रामीणमधले वयोवृद्ध असलेले काही आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। लातूर ग्रामीणचा आमदार कसा असावा। मामा, ऐकू येतं का? येतंय। होय, लातूर ग्रामीणचा आमदार म्हणून कुणाला पाहाल तुम्ही? लातूरचं मी आताच बोलू शकत नाही। काम बरेच कामं केले तर रेणापूर भाग, पानंदी रस्ते, शेतकऱ्याचे काही कामं, ग्रामपंचायतचे काही कामं झालं, अन्नधान्य वाटप केलेले त्याची चौकशी आणि मोठमोठे रोड काढलेले आहेत। आपल्या भागामधला विकास झालाय काही का? आपल्या भागात हे 10-5 खेडे इकडले राहिलेत, पण तिकडे जास्त कामं केलेत। आवाढवे, मुरुड भाग, साखरा, आलाड, तुमचं ते चिंचोलीराव, असे काही खेडे बरेच कामं केलेत आपण। किती दिवसापासून मतदान करता भाजपला? आम्ही त्यांच्या गावात गुराखी नोकरीवर आहेत। मग कराड आपण बी आपल्या भागामध्ये काम केलं नाही असं म्हणला तुम्ही आताच? कवा? आता अजिबात म्हणणार नाही, नाही म्हणणार नाही। कामं केली त्याने आमच्या इथं जरी नाही केली असली। पगार आहे का? मला हाय चालू। कोण केलं पगार? सरकारने। कोण्या? दिल्लीच्या? गावातून कोण केलं असेल त्याचं काही पुढारी? गावात काय करायचं, मी स्वतः जातो तिथं। कुठं? तहसील मध्ये। बर, हो। मग तुमचं मतदान नक्की भाजपलाच आहे? भाजपलाच राहते माझं। 100%? 100%। शेत किती आहे? शेत अजिबात होतं शेत एकूण गावाला इटल रुक्माई आणून बसवला। रात्रंदिवस पूजा हाय, भजन हाय। हे माझा नोकरीचा धंदा आहे। माळकरी आहो का? माळकरी। बरोबर, काय नाव आहे? दगडू संभाजी चिंताले, सारोळा। काय नाव आहे तुमचं? माझं नाम दगडू इस्माईल शेख सारोळा। सारोळा। आपल्या लातूर ग्रामीणमध्ये आपण पाहतोय की सध्याला कोण आमदार हो असं वाटतंय तुम्हाला? धीरज देशमुख हो। कारण म्हणजे काय, तो इथले कामं बी केले थोडं बहुत। कमीत कमी 85 लाख रुपये निधी दिला गावाला। त्यांनी कामं बी केलेत भरपूर। त्यांनी ते ज्या गावाला आपल्या ज्या पद्धतीने सांगितले, फलान ठिकाणी ह्या वस्तू केल्या, त्या वस्तू केल्या, त्यांनी काम केल्यामुळे त्याला आम्ही धीरज देशमुखाला निवडून देऊ अशी आमची गॅरंटी। आपल्या ह्या लातूर ग्रामीणमध्ये आपण पाहतोय की आता तुम्ही बऱ्याच लोकांशी संपर्क साधलाय असं म्हणलं, कुठल्या गावामध्ये प्रभाव होईल असं वाटतं तुम्हाला? हे आपलं खरोळा, रेणापूर, जी काही भातखेडा, भातांगळी आणि चिकटणा, हे सगळ्यांनी सांगितले की बाबा धीरजभाई असे पाठीचे आहे आणि आम्ही काँग्रेसला मतदान करू, पण ज्याशी दुसरं काही नाही। किती दिवस झालं काँग्रेसला मतदान करतो? आम्ही पहिल्यापासून करतो। बीजेपीचं नावच नाही आपल्या गावात। बरेच लोक म्हणतात मग आता सरकार 2-2 हजार रुपये देऊ लागले, मग भाजपला का नाही? त्याचं काय पैशाचं काही देणे घेणे नाही आपल्याला। एक नेता बघावा आणि मतदान करावं असं आमचं मत आहे। मीर उस्मान शेख। मतदान धीरज भाईलाच राहणार माझं। नवयुवकासाठी काही योजना राबवल्यात का धीरज देशमुख? योजनेचं तर काय माहित नाही आणि आम्हा लोकांना तेवढ्या सवलती येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला काय आशा आहे? म्हणजे धीरज देशमुख यांनी काय करावं? एवढंच की बेरोजगारांना रोजगार द्यावा, कारण आम्हाला आमच्या कास्टमध्ये पण झालं तर सवलती नाही आहेत, म्हणून रोजगारी म्हणून असं काहीतरी त्यांनी करावं। मग इतके दिवसामध्ये कधी गेले का बाबा मला तुमच्या कारखान्यावर काम द्या? आम्ही तिकडे गेले नाही। काय करते काम? कोण? मी किराणा दुकानात आहे। कुठं? लातूरमध्ये। किती मिळतं पगार? 12,000। भागते का तेवढ्यावर? हां, भागते। भागवावं लागते। मावशी, काय नाव आहे? नाव? हा, काय हात म्हणजे कोण होते हाताचे उमेदवार? कोणी करायलाच काय करते आपली देणं काय घेणं, म्हणजे हातालाच केला इतके दिवस? हो। काय नाव आहे माझं नाव सुजेरबाई ढोपरे। बर 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 बर। मग इतके दिवस हातालाच केला मतदान? मग काय खरं ती सांगितले। पगार आहे का? मी पगार केले नाही,
मला काही बी कळत नाही होय, होय. खरं बोलले काय हां. हा जे आहे ते कोण खरं म्हणलं नाही का तुम्हाला पगार करतो म्हणून? म्हणले हां. मला जाणं होत नाही हां, हां, हां. शेत आहे का? हा शेत? हाय 1.5 एकर हां. हा काय नाव आहे आपलं? माझं धोंडराम यशवंत कसबे. काय करता? धोंडराम कसबे. काय करता काम? आपलं मजुरी करता. कुठं? नाही तर गावातच असं लागेल तसं काम. मतदान कुणाला आहे? मतदान कुणाला आहे? आम्ही काँग्रेसला. हां. मामा कुणाला आहे मतदान? नाही मला बोलता येत नाही तुम्हाला मतदान आमदार कोण हो वाटतं तुम्हाला? मला बोलता येत नाही खरं सांगतो मला. अरे एवढं बोललेलं की मोठं तर आमदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? इकडला आमदार इकडला आमदार काय ते धीरज देशमुख आमदार तिथे हां. मग रमेश अप्पा बी थांबलेत आता. कोणाला टाकायचं काय मतदान त्याला काय कोण आमदार कोण हो वाटतं तुम्हाला आमदार? कसं आहे तुम्हाला सांगतो हडक्या हे करतो. आता 15 वर्ष झालं हम्म. धीरज देशमुख आहे का? 10 वर्षाचं झालं धीरज देशमुख आहे. 5 वर्ष. आता कसं आहे त्याला बदलावं त्याला काय आता करायला पडायला लागावं काय त्याला ह्यावेळेस तुमचं मतदान कराडा. काय नाव आहे भैया? मी धोंडराम कसबे. मी माझं मतदान काँग्रेसला. हां. काय काम काय करतो? आम्ही मजुरी करतो साहेब. जे लागते शेतामध्ये तेवढं काम करणार पण आम्ही तुम्हाला मतदान देणार. मी पहिल्यापासून मतदान काँग्रेसशिवाय केलं नाही जिंदगीत माझ्या अजून बी. मला 95% मतदान आहे. माझे साहेब जे होते ना निवडून आले ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मी मतदान काँग्रेसला करतो. आमची आई त्यांनी कुणी बिचार. एक मिनिट काय नाव आहे? शेख शहानूर तुराब. मतदान कुणाला आहे? वोट फॉर काँग्रेस. मग भाजप तर मग आता 2-2 हजार रुपये शेतकऱ्याला देऊ लागलाय. मतदान आहे का तुला आता? मतदान आहे आपली 20 वय आहे माझा आता सध्याच्याला. म्हणजे किती मतदान आहे तुझं आता हे? दुसरं आहे आपलं मतदान. म्हणजे दुसऱ्या टर्मचं मतदान आहे. या अगोदर कुणाला मतदान केले? काँग्रेस. कारण कारण तुम्ही विचारता ही आपली धीरजभाई अमित भाई आमचे लातूरचे आहेत. आम्ही बाहेरच्या कसं देतो? मग लोक तर म्हणतात की मग विकास झाला नाही. लोक काय म्हणतील लोक. आमच्या गावात विकास झाले सगळं झालेलं आहे. सिटी बस आहे आमचा आता सध्याच्याला ग्रामीण मध्ये जातोय आमचा गाव. शेतकऱ्याला तर 2-2 हजार रुपये देऊ लागले म्हणजे सरकार आता. का जायच्या कसं 2-2 हजार रुपये घेऊन कशात? हा आता बघा सध्या आता लाडकी बहीण योजना चालू केली. मामा चालू केली का नाही? तर आम्हाला 7,000 पोहोचले आतापर्यंत. 7-8 हजार पोहोचले. तेलचे भाव काय झालेत? 2250 रुपयाला डब्बा. आधी कितीला होता? 1700-1800. बस म्हणून रातोरात 20% पहिले 18% का किती तर GST होती. बस म्हणून 20% GST केली. कशामुळं? आमचेच घेऊन आम्हाला द्यायचं का? आणि म्हणायचं का 2-2 हजार रुपये दिलो आमची सरकार एकदम चांगली. पेट्रोलचा भाव काय झाला? 107 रुपये. नवयुवकासाठी काय रोजगार उपलब्ध आहे का लातूरमध्ये? तेवढं अजून काही माहिती नाही आपल्याला. यंग पिढी आहे आपण अजून. आपल्या तेवढं अजून माहिती नाही. म्हणजे येणारं जर सरकार समजा कुठलंही आलं तर तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून? दुसरं काय नाही बघा. बेरोजगारला 3 टाइम जेवण बी भेटला तर बस झालं आपल्या मनाला शांती झाली. कोपन तर देत आहे की मग आता सरकार म्हणतात लोक सगळे कोपन फ्री आहे भाजप सरकारनं. कोकण कोकण मध्ये काय आहे? खडे एवढ्याला खडे येतं फुकर द्यायला पण एवढ्याला खडे घालून देऊ लागले. 8 दिवस किती? आता आमच्या फॅमिलीमध्ये 2 माणसं आहेत. आता तुम्ही देता किती कोपन महिन्याला? 2 किलो तांदूळ आणि 4 किलो गहू जाते का महिनाभर? हा मावशी कुणाला आहे मतदान? काय नाव आहे? नाव मंगल रमेश. कुणाला आहे मतदान? मतदान होय हाताला हाताला. आता शिवाय मतदान करीत नाही आपल्या. किती मामा इकडे या. कुठून आला होता? शेतातून. काय केलं? का पाणी हरभऱ्याला पाणी चालू आहे म्हणा की हरभरा. सोयाबीन झालं का काढायचं? झालं किती निघाले? निघाले 100-150-200 पोते. 200 कट्टे. मग काय भाव? एक मिनिट. काय आता सोयाबीनचा भाव माहित आहे का काय आहे? का भाव आहे हो साहेब? 3,000 का 3,500 भाव कापू. काय काय भाव मिळावा असा अपेक्षा आहे? आता लागवडाला महाग आहे ती.
काढणीला याला मजुराला 4-4.5 हजार 5,000 भाव आहे. किती आहे शेत तुम्हाला? शेत मालकाचं आहे, तुम्हाला काही आपल्याला काही नाही. लेकर लेकराची 6 मुलीने 1 मुलगा, लग्न झाले का मुलीवाची वगैरे? 1 राहिले मुलगी. कसं मग इतकं 5 लग्न तुम्ही कसं केलं? असंच नोकऱ्या करतेच. मतदान कुणाला आहे मग? मतदान आता काय मतदानाचं काय सांगा सर. काँग्रेस दुसरं कोणा करायचं? सरकार तर मग आता म्हणते महायुतीचं सरकार, भाजपचं सरकार बऱ्याच योजना तुमच्यासाठी राबवते, मग काही लाभ मिळालाय का? आज काय लाभ आहे आम्हाला? कशाचा लाभ? आमचं कष्ट कुठे गेले काय? म्हणजे आपण पाहिलंय की लातूर ग्रामीणमध्ये दौरा करत असताना आपण पाहतोय की ही सर्वसामान्याचं सरकार आहे असं लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सर्वसामान्यासाठी ही सरकार आत्तापर्यंत कुठल्याही योजना या ठिकाणी राबवलं नाही. कुठलं आज राशन म्हणा किंवा 1-2-1,500 रुपये लाडक्या बहिणीसाठी म्हणा, याच्यावर या ठिकाणी उदरनिर्वाह आमचा भागत नाही अशा लातूर ग्रामीणमधल्या बऱ्याच नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. आणखीन काही आपल्यासोबत नागरिक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. कशा प्रकारचं या ठिकाणी लातूर ग्रामीणमधला विकास झाला पाहिजे. आज आपण पाहतोय की महायुतीचं सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असो, एकूण एकावर टीका टिप्पणी करण्यावरच मग्न आहेत. मात्र लातूर ग्रामीणमधला किंवा महाराष्ट्रामधल्या रोजगार करणाऱ्या नवयुवकांची काय परिस्थिती आहे याच्याकडं सर्वांचंच दुर्लक्ष आहे. आपलं ह्या दृश्यामधून सर्वांच्या जे आपण प्रतिक्रिया घेतोय. मामा काय नाव आहे? गायकवाड. दगडू गायकवाड. दगडू गायकवाड. राहणार सारोळा. सारोळा. मग इतके दिवस झाला आपल्या लातूर ग्रामीणचे आमदार म्हणून धीरज देशमुख यांनी काम केलंय. मग आता त्यांच्या विरोधामध्येच रमेश कराड पण थांबले. तुमचं मतदान कुणाला असणार आहे? आता हो का, पहिल्यापासून ते आम्हाला मतदान जे आलंय ते अजूनपर्यंत बदललं नाही आतापर्यंत. आता इथून बी बदलायचे जे सेक्रेटरी एवढंच आहे आम्हाला. कुणाला केलं मतदान? काँग्रेसची मतदानच आपलं नाही अजून नाही. जे मत पहिलं टाकल्यापासून अजूनपर्यंत बदल नाही आपला. मला सत्य सांगायला. पगार आहे का? पगार नाही मला. जमीन आहे जास्त. किती आहे? 7 एकर जमीन आहे. बरोबर. काय निघालं सोयाबीन? किती निघालं? काय नाही काय ना, अजून राहणार अजून राहणार काय काढलं नाही अजून. भाव सोयाबीनला मग काय चालू आहे आता सध्या? 400 4,400 काय 300 काय तर आहे. वाढला आता भाव वाढला तर. मग लोक तर म्हणतात मग भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावर चांगला भाव मिळणार आहे. मग तेच करते, ज्याच्याचं दैव आहे. आता काय झालं साहेब तुम्हाला सांगतो, आता पहिल्यासारखं सांगायसारखे लोक राहिले नाहीत. आम्हाला एकाच्या मागं म्हणून की एकाच्या मागं पळावं लागत होतं बरेच वर्षे. आता कोणी कुणाला सांग बी ना, कुणी कुणाचं ऐक ना. आता झाले. किती लेकर आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत. लग्न झाले? लग्न झाले, लेकरं झाले. काय करते? 8 आहेत. ऑटो चालवते लातूरमध्ये. हो. मग सगळं बरं आहे का? होय व्यवस्थित आहे. कधीपासून करता काँग्रेसला मतदान? आता बरेच वर्ष झालं बघा, कुठलं लक्ष राहिला हो. बरेच सगळे लोक म्हणतात की बाबा विलासराव होते त्यांनीच कामं केलेले आहेत, मग ह्यांच्या परवाने काय काम? आमचं सांगायला की आम्ही आतापर्यंत कोणाला मतच दिलं नाही आतापर्यंत. आता पुढलं मार्ग आपल्या नशिबान बघूच राहिलो तर करूत. लोक जे आता चर्चा चालू आहे ते लोक म्हणते लोकांचं आता मग कसं आहे, विलासराव साहेबाच्या मतदान करायचं आता नाही आतापर्यंत केलं नाही. पुढे काय नाव आहे मावशी? शेषाबाई. पूर्ण नाव? पूर्ण नाव शेषाबाई विश्वनाथ कसबे आहे. मग मतदान कुणाला असणार आहे? मतदान आम्ही जर लग्न झाल्यापासून मी काँग्रेसलाच करते मतदान. कुठंच करत नाही. का पगार आहे का? हाय पगार आहे. कोणती पगार आहे? हे निराधार पगार आहे. म्हणजे निराधारची पगार मिळते. मग आता कुणाला आमदार म्हणून कोण हो वाटतं तुम्हाला? धीरज देशमुख व्हावं. लेकर काय आहेत? काय हो का, एकच आहे. एक मुलगा, एक पोरगी, एक पोरगा. मुलीचं लग्न झालंय. हा शेती वगैरे काहीच नाही हो.
काय बी नाही, रोजी रोजगार करताव खाताव, चला येत नाही पायानं हातानं चला येत नाही. अपंग आहे. हा काय करा, उग गुडघे हे दुखतात, कमरेपासून खाली अंग दुखते सारं. कधीपासून करता काँग्रेसला मतदान? जसं नांदा आलो तसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी काँग्रेसला मतदान करते. मला दुसरे चित्र कळत बी नाही, तर टाका म्हणलं तर मला ते दिसत बी नाही. मी जाते त्या हातालाच काँग्रेस का बरं आवडतं बरं काँग्रेस तुम्हाला? आवडते. असंच काय करावं. हात दिला साहेबांना खायला आपल्याला. एक मिनिट भैया एक मिनिट. काय नाव आहे? अर्जुन बनसोडे. कोण वाटते आमदार? आमदार आता जो चांगलं काम करेन तोच व्हावा लागेल. हां, तरी तुमचं मत? आमचं मत भाजपच. हां, म्हणजे रमेश आप्पा कराड. रमेश आप्पा कराड. मग 2 वेळेस तर पराभूत झालेत रमेश आप्पा ग्रामीणमधून, तरी पण आज विरोधात थांबले. तर आता का निवडून मग ह्यावेळेस निवडून येतील वाटतं का? संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर.